आमच्या माझा हरकतीचा मुद्दा आहे। साहेब, जो न्याय सभापती महोदय, जो न्याय या मंडळीने द्या तो आम्हाला द्या। आता मला प्रश्न पडलेला आहे, आपण बसा जरा खाली, आपण जागेवर बसा। हे मंत्री आणि सदस्य जवळ बसल्याचे परिणाम सभागृहामध्ये साहेबांनी मांडलेला मुद्दा बरोबर आहे। हा काय प्रश्नोत्तराचा तास नाहीये। बरोबर आहे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन, ओनली इन्फॉर्मेशन इथं दिली पाहिजे। मंत्री उत्तर कुठून देतात सभापती महोदय? आणि मंत्र्यांनी उत्तर द्या सदस्यच म्हणतोय, म्हणजे सभापतीने ऑर्डर द्यायची का सदस्यांनी द्यायची? सदस्य सांगतात की मंत्र्यांनी उत्तर द्या, हे कोणता प्रकार आहे सभापती महोदय? सभापती महोदय, सभापती महोदय, नियमातली एक, आपण जरा बसा। नियमातली तरतूद अशी आहे की सभागृह सुरू असताना एक तर आपण पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही 15 दिवसापूर्वीची, 1 महिन्यापूर्वीची, 8 दिवसापूर्वीची देतो। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असं आहे की सभागृहाचं कामकाज चालू असताना एखादी घटना घडली आणि त्याला शासनाकडे लक्ष वेधायचंय, एवढ्या पुरतं मर्यादित आहे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। पण ते प्रश्न उत्तराच्या तासामध्ये कन्वर्ट होते आणि म्हणूनसाठी हा जो ज्या आयुधामध्ये मांडायचा असतो ते ज्या पद्धतीने आपण रिलायबल करतो त्या पद्धतीने जरा हे जर होता कामा नये आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन छोटी असावी, फक्त माहिती देण्यापुरती असावी, एवढंच या ठिकाणी सांगायचं। लोकांच्या जीविताशी संबंधित आहे। एखादी घटना घडली, त्याच्यात लोक मेली, तर त्याच्यासाठी सरकारचं लक्ष वेधावं म्हणून ही माझी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे। अंधेरी मरोळमध्ये पोलिसांची वसाहत आहे आणि तिकडे साधारण 18 आणि 27 म्हणजे एकूण 45, 18 आणि 27 अशा इमारती आहेत। अतिशय पडायला आलेल्या आहेत, कधीही पडू शकतात अशा परिस्थितीत आहे। कालच तिकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात गळती, स्लॅब पडणं अशा प्रकार झालेत। बाजूलाच पोलिसांची 1000 घरं तयार होत आहेत, त्याच्यातली 500 घरं तयार झालेली आहेत। माझी एवढीच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमधनं सरकारला विनंती आहे की हा प्रकरण गांभीर्याने घेऊन हे 500 घरं जर तयार असतील तर त्यांची ताबडतोब लॉटरी करून ह्या 500 लोकांना, त्यांच्यासाठीच बांधलेली आहेत, ताबडतोब तिकडे शिफ्ट करा। नाहीतर जर अपघात झाला, एखादी बिल्डिंग पडली आणि नक्की पडायच्या त्या, म्हणजे सगळ्या C1ची झालेली आहे नोटीस, त्याला कॅटेगरी सगळ्या डिक्लेअर झालेल्या आहेत त्याच्या, म्हणजे कधीही पडू शकते अशी परिस्थितीतली घरं आहे। गळतायत, लोक रडतायत, घरामध्ये पाणी घुसलेलं आहे, त्यांच्या स्लॅब कोसळतायत। अशा वेळेला मरोळ पोलीस हाऊसिंग कॉलनीमधल्या ज्या काही इमारती आहेत त्याच्यात 500 घरं तयार आहेत, साधारण त्याच्यामध्ये 428 घरं त्यांच्यामध्ये तयार आहेत। आत्ताची घरं पडायच्या अगोदर ताबडतोब आपण ह्या 2-4 दिवसामध्ये त्याच्यामध्ये लॉटरी करून त्यांना ताबडतोब तिकडे शिफ्टिंग आपण द्यावं, ही मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सरकारला माहिती देत आहे। मिलिंद नार्वेकर, तुमचं पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आलेलं नाहीये। एकच कॉपी झेरॉक्स काढून पाठवा, व्हॉट्सअपला पाठवता का? सभापती महोदय, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक या दुसऱ्या बोगद्याच्या पावसाची दरड कोसळली, त्याच्याबद्दल किंवा विरुद्ध काय बोलत नाहीये। पुढचं